व्हिडिओ बोलू का काही? हां बोला. इथे किती उंच? बुद्धभूमीमध्ये आम्ही नेपाळला आलो आहे. खरं तर 2-3 महिने आम्ही प्रॅक्टिस केली. तर 25 किलोमीटर चालत आलो आहे. तिसरा दिवस आहे. म्हणजे आम्ही उंची किमान पहिल्याला 300, मग 300, आता हे 300-400 उंची. म्हणजे असं सरळ हिमालयात सरळ जावं लागतं. प्रचंड थकवा, श्वास भरून येतं. 3-4 आव्हानं फार महत्त्वाची आहे. प्रचंड थंडी आहे, गरमी पण होतं चढल्यामुळं. आणि आता वाटतं -10 आहे थंडी. -10 म्हणजे तुम्ही विचार करा, -10 मध्ये काय स्थिती राहत असेल. आणि समोर तर ऑक्सिजन पण कमी आहे. म्हणजे श्वास घ्यायला खूप त्रास जास्त होतं आणि रात्री झोप पण लागत नाही. मी 2 पदयात्रा केल्या. त्या सार्वजनिक जीवनासाठी होत्या, सार्वजनिक शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, दिव्यांगांसाठी होत्या. मेळघाट असेल, चिखलदरा असेल. पण ही माझी व्यक्तिगत स्वतंत्र माझ्या स्वतःच्या आनंदासाठी असलेली यात्रा आहे. त्याला आम्ही सन्मान यात्रा नाव दिलं. काय घेऊन जावं तर संविधान घेऊन जावं, भगवद्गीता घेऊन जावं. अनेक आव्हानं आहे. आता तर आम्ही 40% पूर्ण केलं नाही, अजून 60% आहे. मित्र, हा हिमालय आहे. हिमालयाच्या कुशीत आम्ही चढतोय. हिमालय हा आम्ही फक्त विमानातून पाहिला असेल, पण पाहतो सगळं इथे बर्फ आहे बिलकुल. हा बर्फ पडत असताना प्रचंड थंडी आहे. आनंदही आहे याच्यात खूप. एक वेगळेपणा पण आहे. कधी आम्ही आयुष्यात पाहिले पण नसेल का असं आपण पायी ट्रॅक हिमालयात करू, बर्फ पडलेला असेल. म्हणजे व्यक्तिगत जीवन जे आम्ही सोडलं होतं काय म्हणते जगणं, त्याचा एक वेगळा आनंद मिळतो आहे. 2 पदयात्रा लोकांसाठी आणि ही मात्र माझ्या स्वतःसाठी.